मानवतेच्या एकतेचा पंथ होता, विषमतेपासून दूर जाणारा समतेचा धर्म होता. अशा धर्माची खरं तर लिंगायत धर्म त्याला असं नाव दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर शेकडो हजारो लाखो कोट्यावधी दलितांना एक नवा धर्म दिला. पण त्याही पूर्वी 800 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांनी असंच दीक्षा देण्याचं काम केलेलं होतं. आणि लिंगायत धर्माची दीक्षा जिथं एकता आहे, समता आहे, बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, जगण्याचं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, ही दीक्षाभूमी आज या पवित्र भूमीवर आपण आहोत. आणि 800 वर्षापूर्वी जेव्हा धर्मांतर केलं सगळ्यांनीच 18 पगड जातीच्या लोकांनी, आणि 18 पगड जातीला एक नवी दीक्षा दिली, लिंगायताची वीरशैवाची दीक्षा, जिथं समता आहे, जिथं बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, जिथं एकमेकाला कुठेही टाकून बोलण्याची किंवा अवहेलनेची संधी नाही, असा एक धर्म लिंगायत धर्म त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी हजारो लाखो लोकांना दिला. आणि म्हणून ती दीक्षा आणि बाबासाहेबांची दीक्षा, ह्या दोन दीक्षा या जगाच्या पाठीवर आदरणीय वाटतात, की ज्यामुळं माणसाच्या मानव्याचं एक नवं स्वातंत्र्य, माणसाच्या मानव्याची एक नवी स्थापना महात्मा बसवेश्वरांनी आणि बाबासाहेबांनी केली. शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहरराव धोंडे सरांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्य महाराष्ट्रभर सुरू आहे. महात्मा बसवेश्वरांचा दिल्लीच्या संसद भवनात पुतळा 28 एप्रिल 2003 साली बसविला. यासाठी सुद्धा बरेच प्रयत्न करावे लागले. आणि असं म्हणतात की महान विचारवंतांचं असं काही करण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, ते सहजासहजी होत नाही. आणि या लोकांनी ते कार्य ते करत आहेत. शिवा संघटनेच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकात समावेश केलेला आहे बसवेश्वरांच्या विचारांचा. 5 ते 9 या इयत्तेसाठी बसवेश्वरांच्यावर माहितीपूर्वक असे पाठ दिलेले आहेत. महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा संघटने राज्यस्तरीय पुरस्काराचे माननीय अभयजी कल्लावर सर मानकरी आहेत. जोरदार टाळ्या होऊ दे यांच्यासाठी, कारण फार मोठं कार्य करतात आहेत. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ इत्यादी महत्त्वाच्या मागण्या शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब यांनी शासनाकडून शिवा संघटनेच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहे. या संपूर्ण प्रवासात भरारीच्या धडाडीचा सहभाग नोंदवलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयजी कल्लावार हे आहेत. आणि यांची टीम अगदी कानाकोपऱ्यामध्ये शिवा संघटनेच्या मार्फत महात्मा बसवेश्वरांचा विचार पोहोचवत आहे. त्यांच्या कार्याला मी सलाम करते. क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या व्याख्यानमालेसाठी आपण सगळे इथं आमंत्रित झाले आहात. आजच्या या कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचं 13वे पुष्प जे गुंफण्यात येणार आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर कोराटी सर या ठिकाणी नांदेडवरून एका शब्दावर उपस्थित झालेले आमचे सहकारी, शिवा संघटनेमध्येही ज्यांनी जबाबदारीने काम करून शिवा कर्मचारी महासंघाची धुरा ज्यांनी पेलली, असे आमचे सहकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर गोविंदजी नांदेडे, जे पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे पूर्ण अधिकार नांदेडे सरांजवळ होते. आणि असे महान फार मोठे म्हणजे पदांनी माणसं मोठे होण्यापेक्षा माणसांमुळे पदं मोठी झाली पाहिजेत, तर असं कार्यकर्तृत्व नांदेडे सरांचं राहिलेलं आहे. ते आज या ठिकाणी आपल्यासमोर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वर्तमानपत्राचे माध्यमांचे प्रतिनिधी,
शिवा संघटनेचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे समतावादी विचारसरणीची जी मंडळी या ठिकाणी आलेली आहे, विचारवंत आलेली आहेत, ते प्राध्यापक डॉक्टर धनराज डहाट सर आहेत, आंबेडकरी थॉट्सचे फार मोठे अभ्यासक, त्यांचा हातकडा आहे, अशी अनेक मंडळी, कविता मते आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी नावाजलेली आहे. मला नाव घेणं शक्य होणार नाही, माफ करावं. आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक महापुरुष होऊन गेले. तथागत बुद्धांपासूनचा इतिहास हा आपल्यासमोर आहे. पोथ्या पुराणांचं जाऊ द्या, त्याला काही वास्तवता नाही आहे, परंतु तथागत बुद्धानंतरचा इतिहास हा शिलालेखाच्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या काळातला इतिहास हा आपल्यासमोर आजही उपस्थित होत आहे. तथागत बुद्धांनी खरी वाट, समतेच्या विचारांची वाट निर्माण करण्याचं काम तथागत बुद्धांनी केलेलं आहे. आणि त्या वाटेवरून जाण्याचं काम 12व्या शतकामध्ये 1600 वर्षानंतर तथागत बुद्धानंतर महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक महापुरुष होऊन गेले. संत कबीर असतील, महात्मा बसवेश्वरांच्या नंतर झालेले नामदेव असतील, ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, 16व्या शतकात झालेली अनेक महापुरुष, महाभाग, ज्यांना आपण संत म्हणतो, ही काही टाळकुटी संत नव्हती, तर परिवर्तनाचा विचार जनमाध्यमामध्ये टाकणारी, रुजवणारी ही सगळी एक बिरुदावली या ठिकाणी उपस्थित झाली. महात्मा बसवेश्वरानंतर एक फार मोठं काम या महात्म्यांनी, महान पुरुषांनी केलेलं आहे. एक पाऊलवाट जी निर्माण केली होती तथागत बुद्धांनी, त्याचा मोठा मार्ग या सर्व महापुरुषांनी केलेला आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की ही सगळी माणसं झटली ती कशासाठी, तर तुमच्यातला माणूस जिवंत ठेवण्यासाठी, तुमच्यातला माणुसकीचा बीजारोपण तुमच्यामध्ये, त्या समाजामध्ये करण्यासाठी सर्व महापुरुष यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची केलं. तथागत ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं, ज्यांचं नाव या नागपूर विद्यापीठाला मिळाला, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा त्यांच्या संबोधनातून अनेक वेळा म्हणायचे, रिक्वेस्ट करायचे, आर्जव करायचे, मज एक माणूस द्यावं, मज एक माणूस द्यावं. एका माणसाला पेटविण्यासाठी राष्ट्रसंतांना अवघं आयुष्य घालवावं लागलं तरी माणूस मिळाला नाही. किती विपरीत आणि कीव येण्यासारखी परिस्थिती आहे. दुःख वाटतं, वेदना होतात की या थोर मोठ्या महापुरुषांनी त्यांचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य या समाजासाठी झोकून दिलं. आज काय होतं, आपल्याला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझा मुलगा PhD व्हायला पाहिजे, माझा मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, ही प्रोफेसर व्हायला पाहिजे, वकील व्हायला पाहिजे. परंतु मला असं आढळलं नाही, मी ज्या अनेक समाजामध्ये वावरतो, कुणी असं म्हणताना मला आढळलं नाही की माझा मुलगा किंवा मुलगी माणूस व्हायला पाहिजे. ते माणूस घडविण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. राष्ट्रसंतांचं नाव या विद्यापीठाला दिलं, परंतु विद्यापीठामध्ये संस्कार होतात का आज? केवळ एक विद्यापीठ नाही, समाज सुशिक्षित झाला, समाज पण संस्कारित झाला का, हा प्रश्न आहे. संस्कार देणारी जी परंपरा होती, जे एक व्यवस्था होती, त्या व्यवस्थेकडे राहायला आज उलट संस्कार जर माणूस जपू लागला तर त्याला आपण येड्यात काढतो, वेडा आहे म्हणतो. संस्कारक्षम माणसं निर्माण करण्याचं काम या महात्म्यांनी, ज्याला आपण अडाणी समजत होतो, निरक्षर समजत होतो, ज्याला काय म्हणते लिहिता वाचता येत नाही असा समाज समजत होतो, त्या समाजामध्ये फिरून या महात्म्यांनी हे सर्व काम केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक फार मोठा विषय आहे तो. परंतु एक वाईट याचं वाटतं की ही सगळी महापुरुष ज्या मार्गाने गेली, झटली आणि काम करायला लागली, त्या सर्वांना जर आजचं वातावरण पाहिलं, आपण पाहतो टी व्हीवर की काय ते ड्राईव्ह अँड ड्रंक वगैरे काय काय चालू आहे अलीकडच्या काळामध्ये. कारण त्याचं संवेदनहीनता झालेली आहे. समाजातलं संवेदना, जे मन होतं, एक संवेदनशील मन जे पाहिजे होतं, ते मन संस्कार नसल्यामुळे, संसाराचं कुठलं प्रेक्षेपण नसल्यामुळे संपलेलं आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये या व्याख्यानमालेचं महत्त्व फार मोठं आहे. अशा ज्या व्याख्यानमाला असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या असतील, फुलेशाह आंबेडकरांवरच्या असतील, किंवा महात्मा बसवेश्वरांच्या कार्यावर, जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या असतील, त्याच्यातून निदान हा संस्काराचं प्रक्षेपण समाज बांधवांपर्यंत झालं पाहिजे, या मूळ उद्देशातून ही व्याख्यानमाला झाली. ज्यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आपण, माझे वडील पिताश्री कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार, हे वीरशैव साहित्याचे फार मोठे अभ्यासक होते. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. शिवचक्र असेल, तुमचा 12 ज्योतिर्लिंग असतील, चौडेश्वरी देवी स्तोत्र असेल, निव्वळ पुस्तकच नाही तर त्यांचं व्यक्तिगत आचारसुद्धा एक विवेकशील असं आचरण त्यांचं होतं. आणि त्यामुळे आणि अनेक पुस्तकांसोबत त्यांनी लिखाण
अनेक वर्तमानपत्रातून महाराष्ट्रातील सर्व जवळपास वर्तमानपत्रातून त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे. असं विविधांगी लेखन करणारे श्रीत मनोहरराव कल्लावार हे यांच्या नावाने काहीतरी राहिलं पाहिजे असा विचार त्यांच्या प्रथम ते गेल्यानंतर पहिल्या मासिक शोक श्रद्धांजली सभेत त्यावेळेसचे आपले नागपूरचे कामगार मंत्री जे ट्रेड युनियनचं भारतातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं तर त्यांचे हरिभाऊजी नाईक नामदार हरिभाऊजी नाईक माजी मंत्री यांनी ती सूचना केली होती आणि त्यावेळेस माझे मित्र असलेले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलासजी सपकाळ हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या प्रयत्नातून ही व्याख्यानमाला सुरू झाली. ही सुरू करण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य केलेलं आहे. विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटे असतील, त्यानंतर हरिभाऊजी नाईक असतील, बबनराव तायवाडे असतील, डॉक्टर सुधाकरराव मोगलेवार असतील, न्यायमूर्ती आता जे या ठिकाणी येऊन गेलेत ॲडव्होकेट प्रभाकरराव मार्कंडेवार असतील, आमचे डॉक्टर धनराजजी डहाट असतील, अनेक लोक, बाबाराव तुमसरे आहेत, ऋषी मून आहेत, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी कुठलाही कधी असं म्हटलं नाही की मला वेळ नाही. सांगतो त्या क्षणी ती सगळी माणसं उपस्थित राहायची. आमच्या वासंतीताई मार्कंडेवार आहेत, त्यासुद्धा या सर्व योगदानात सर्व राहिला. नयनाताई धवडचं नाव मी आवर्जून घेतलं पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर नयनाताई धवड ज्या समीक्षिका होत्या त्या आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांचं मोठं योगदान अनेक वर्तमानपत्रातून नयनाताईंनी दादांवर लेख लिहिले, लिखाण केलं. तर त्या लिखाणाची म्हणजे त्यांची महती त्यांना कळलेली होती आणि म्हणून दादांच्या नावाने काही झालं पाहिजे. एखादी व्याख्यानमाला असेल किंवा सदैव राहणारं टिकणारा स्मृतीच्या त्यांच्याबद्दल एखादी व्याख्यानमाला आपण सुरू करून बघा. ही हरिभाऊंनी केलेली सूचना, धोंडे सरांनी केलेली सूचना, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनीसुद्धा त्या सूचनेला मान्यता देऊन ती मांडली त्यावेळेस लोकांसमोर आणि त्याचा परिपाक अनेक प्रयत्न करून विलासजी सपकाळ यांनी त्या व्याख्यानमालेसाठी सर्व सहकार्य केलं आणि त्यामुळे आज महात्मा बसवेश्वरांची व्याख्यानमाला होऊ शकली. महात्मा बसवेश्वरांचं नावसुद्धा माहिती नव्हतं. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याबद्दल तर दूर राहिलं. महात्मा बसवेश्वर तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचू नये याची विशेष काळजी एका वर्गाने घेतलेली होती आणि म्हणून हे काम शिवा संघटनेने प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वात घेतलं. आज महात्मा बसवेश्वरांच्या नावाने या महाराष्ट्रात ताईंनी उल्लेख केला. या देशातील पहिली शासकीय जयंती. आमच्या पाठीमागे कुठला राजकीय सपोर्ट नव्हता. जी काही 5-6 मंडळी आमची राजकारणात आमदार खासदार होती त्यांनीसुद्धा पाहिजे तसं सहकार्य केलेलं नसताना स्वकर्तृत्वावर शिवा संघटनेच्या मावळ्यांच्या कर्तृत्वावर महात्मा बसवेश्वरांवरचे पाठ्यक्रमातले धडे असतील जून 2006ला 5वी व 9वीच्या विषयामध्ये तर असे अनेक उपलब्ध. दिल्लीच्या संसद भवनातला पुतळा सामान्य गोष्टी आहे का? शिवा संघटनेने हे केल्या. इतकंच नाही तर लंडनला जो पुतळा बसला महात्मा बसवेश्वरांचा आणि तेव्हाचे पंतप्रधान 15ला तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या मोदींनी त्यांचं उद्घाटन पुतळ्याचं लंडनला केलं होतं. शिवा संघटनेने 2017ला त्या ठिकाणी गेले असतील. आमचे विठ्ठलराव ताकबिडे या ठिकाणी आहेत, कर्मचारी महासंघाची. ही मंडळी लंडनला जाऊन आली. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन त्या ठिकाणी या सर्व लोकांनी शिवा संघटनेच्या मावळ्यांनी केलेलं होतं. एक फार मोठा इतिहास शिवा संघटनेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर आज तुमच्यापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शिवा संघटनेच्या प्रयत्नातून झालेलं आहे. मला स्वतःला महात्मा बसवेश्वर मी कॉलेजमध्ये असताना माहीत नव्हतं, नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. अशी शोकांतिका होती. त्याचं कारण बौद्धिक बदमाशी करून महात्मा बसवेश्वरांचं नाव आणि त्यांचं काम समाजापुढे जाऊ न द्यायची प्रकर्षाने मनुवादी व्यवस्थेने ही व्यवस्था केलेली होती आणि म्हणून धोंडे सरांना असं वाटत होतं की हे काम आपण घेतलं पाहिजे, उचललं पाहिजे. अनेक वीरशैवांमध्ये मोठमोठे लोकं झाली. कर्नाटकामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री या समाजाने दिले. राजकीय सत्तामध्ये अतिशय पॉवरफुल असणारा कर्नाटकात समाज त्यालासुद्धा महात्मा बसवेश्वरांची जयंती कर्नाटकात साजरी करता आली नाही. 2002 साली म्हणजे 2001ला महात्मा बसवेश्वरांनी ची जयंती महाराष्ट्रात साजरी झाल्यावर 2002ला कर्नाटकमध्ये, 2003ला आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणा राज्य निर्माण झाल्यावर 15-16ला तेलंगणा राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची आज शासकीय जयंती साजरी होत आहे. त्याचं मूळ कुठे असेल तर ते महाराष्ट्रात जी शासकीय जयंती झाली 26 एप्रिल 2001ला त्याच्यात आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे शिवा संघटनेच्या उपलब्धींवर, परंतु आज तो विषय नाही. आपण या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की महात्मा बसवेश्वरांचं एक कार्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि मी श्राद्ध तर्पणात अडकलो नाही.
आमच्या सर्व भगिनी इथे आहेत, त्यांना म्हटलं तुम्हाला दादांचं काय वर्ष श्राद्ध करायचं करा, परंतु मी दादा ज्या विचारांसाठी झटले आयुष्य खर्च घातलं त्या विचारांना पुढे नेण्याचं काम मी महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या रूपाने करणार आहे. आणि ते करण्यामध्ये त्यांनीसुद्धा कुठे हात आखडता घेतला नाही, त्यांचंसुद्धा सहकार्य या चळवळीत राहिलेलं आहे, या विचाराच्या मागे राहिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक फार मोठ्या महात्म्याचं काम, फार मोठा विचार आहे महात्मा बसवेश्वरांचा विचार. 12व्या शतकात स्वताकदीवर वागाची हिंमत पाहिजे. आज पाहतो आपण, जर कुणीच या व्यवस्थेविरुद्ध बोललं तर त्याचा कलबुर्गी होतो, त्याचा गौरी लंकेश करण्यात येतं. आजच्या व्यवस्थेत आहे. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर त्या व्यवस्थेवर तुटून पडले आणि ती व्यवस्था ढासळण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं होतं. म्हणून मी जास्त काही विषय बोलणार नाही, पण या ठिकाणी आज आता हा निसर्गाचा महिमा आहे. 12 जुलै का निवडली आपण? 12 जुलैला व्याख्यानमाला का व्हावी? तर 12 जुलै म्हणजे जून जुलै हा महिना निसर्ग निर्मितीचा असतो, निसर्ग सृजनशीलतेचा होतो. पुनर्जीवनाचं काम या जून महिन्यामध्ये अनेक जीव सजीव होत असतात. ती महिमा या 2 विशेष करून महिन्याची आहे, जून जुलैची. आणि दादांचा जन्मदिवससुद्धा 12 जुलै आहे. आणि म्हणून ही विचारांची पेरणी आपण 12 जुलैचा योग साधून दादांच्या जन्मदिनी आपण करत आहे. उच्च विद्या विभूषित, दीर्घ अध्यापन व प्रशासन कार्यातील अनुभव संपन्न व्यक्तिमत्व असलेले क्रियाशील व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यानमालेस लाभलेले आहेत. सरांचं सर पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन पुणे अशी एक छोटीशी ओळख. पण पहिले सरांचं शिक्षण म्हणजे वाचताना थकवाईल इतकं 20 विषयांमध्ये सरांनी MA कंप्लीट केलेलं आहे. BEd, MPhil, MLit, सेट नेट, MSW, MBA आणि शिक्षणशास्त्र व मराठी अशा 2 विषयात PhD. म्हणजे इतकं उच्च विद्या विभूषित असं सरांचं व्यक्तिमत्व. पण फक्त शिक्षण असंच नाही घेतलं, म्हणजे विद्यापीठीय स्तरावर सुवर्ण पदकासह विशेष पुरस्कार प्राप्त करून सरांनी BA, MA, BEd, MEd, MA सामाजिक शास्त्र, MA वुमेन्स स्टडीज यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सरांना दीर्घ अध्यापकही व प्रशासकीय अनुभव आहे. सरांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा नांदेड इथे 10 वर्ष पूर्ण केलेली प्राथमिक शिक्षक म्हणून. त्यानंतर विशेषाधिकारी मराठी पुणे येथे 2 वर्ष, गट शिक्षणाधिकारी 2 वर्ष, गट शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक लातूर, नागपूर, पुणे इथे 4 वर्ष सरांनी प्रशासकीय सेवेत घालवली आहे. त्याचबरोबर शिक्षण संचालनालय पुणे इथे 2 वर्ष, असं एकूण 36 वर्षाचा सरांना प्रशासकीय सेवेचा कामाचा अनुभव आहे. मध्ययुगामध्ये अंधारलेल्या युगाला एक नवी चेतना देऊन प्रकाशाची प्रकाश किरणं सहस्त्र रश्मीनं अंधारलेले काने कोपरे उजळ करणारा एक महामानव महात्मा बसवेश्वर. गलितगात्र झालेल्या म्हणजे बिज्जलाच्या त्या राज्यामध्ये गलितगात्र झालेल्या आणि जीवनाचं संपूर्ण पाथेय संपून टाकलेल्या अशा माणसाला एक नवी चेतना देणारं व्यक्तिमत्व. महिलांच्या अवमानाचं, अपमानाचं, अवहेलनेचं युग चालू असताना अशा अंधारलेल्या युगामध्ये महिलांना नवी चेतना, नवी जागृती आणि महिलांच्या आत्मसन्मानाचा एक नवा शृंगार, एक नवशंख, नवी तुतारी फुंकणाऱ्या महात्मा बसवेश्वराचं जेव्हा आम्ही वाचन केलं तेव्हा अक्षरशः आम्ही आश्चर्यचकित झालो की इतकं काम ज्या काळामध्ये साधा परिवर्तनाचा शब्द बोलणं शक्य नव्हतं, अशावेळी महात्मा बसवेश्वरांनी एक म्हणजे छोटंसं उदाहरण की मला आश्चर्य वाटतं त्याचं, की आंतरजातीय विवाह आज जरी कुणी केला तरी प्रचंड विरोध होतो. आणि ऑनर किलर नावाचा एक प्रकार, भयानक प्रकार आहे अलीकडं, आणि त्या दोघांनाही संपवण्याचं या काळात 21व्या शतकामध्ये जेव्हा होतं, अशा या 21व्या शतकामध्ये ही स्थिती आहे, तर 12व्या शतकामध्ये काय अवस्था असेल. चर्मकाराचा एक मुलगा आणि एक ब्राह्मण कन्या या अशा 2 वेगळ्या अशा जातीचं लग्न लावून देण्यामध्ये पुढाकार घेणारे महात्मा बसवेश्वर 12व्या शतक 800 वर्षापूर्वी सारं संबंध बसवेश्वर बिज्जल राज्यामध्ये एकच हाहाकार उडाला की आंतरजातीय विवाह शक्यच नाही. साधा कुठल्या एकाच जातीतल्या उपजातीमध्ये विवाह होणं शक्य नव्हतं. त्यावेळा महात्मा बसवेश्वरांनी हा आंतरजातीय विवाह लावून दिला. हे जेव्हा घटना वाचली आम्ही 25-30 वर्षापूर्वी तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं की एवढं मोठं काम केलं आणि त्याची शिक्षाही चुकवावी लागली. ती शिक्षा खूप मोठी झाली. म्हणजे ज्या आंतरजातीय विवाह लावलेल्या एक चर्मकाराचा
वर आणि ब्राह्मणाची कन्या वधू अशा या विवाह लावलेल्या दोघांच्याही वधूच्या पित्यांना डोळे काढणं, हत्तीच्या पायाखाली देणं आणि शेवटी देहांत शिक्षा देणं, अशा प्रकारचं एक भयानक चित्र जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा महात्मा बसवेश्वरांच्या या कार्याची कल्पना येते की किती अवघड काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं होतं. त्यामुळं जाती अंताचा महात्मा गौतम बुद्धानंतरचा खरा कृतार्थ प्रयत्न कुणी केला असेल तो महात्मा बसवेश्वरांनी केलेला आहे. आवडतच नव्हतं त्यांना हे जाती माणसामधले भेद. 800 वर्षापूर्वी हा विचारच डोक्यामध्ये येणं ही एक वेगळ्या प्रकारची खऱ्या अर्थानं वेगळी कल्पना होती ती की जाती चुकीच्या आहेत. माणूस तेवढा एक आहे आणि माणसाची जात ही मानवता आणि माणूस ह्या 2 जातीमध्येच फक्त हीच जात आहे माणसाची, हे विचार त्यावेळेला येणं आणि त्यावेळेला विलक्षण पोटतिडकीनं साऱ्या जाती संपवण्याचा प्रयत्न गौतम बुद्धाचाही काळ तसाच भयानक होता. पण गौतम बुद्धांनी शांतीचं साम्राज्य, अहिंसेचं साम्राज्य सगळीकडे यावं हा विचार मांडला आणि त्यानंतर त्याच धर्तीवर त्याच विचारावर महात्मा बसवेश्वरांनी जाती अंताचा उत्तम प्रयत्न केला. 12वें शतक म्हटलं की आम्हाला आश्चर्य वाटतं. बाबासाहेबांचं कार्य प्रश्नच नाही, विलक्षण आहे. सारं आकाश व्यापणारं आहे, धरती व्यापणारं आहे. पण बाबासाहेबांच्या हे खूप पूर्वी म्हणजे 500-600 वर्षपूर्वी 700 वर्षपूर्वी अशा प्रकारे जाती अंताचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी केला. हा कृतिशील प्रयत्न होता. महात्मा बसवेश्वरांचे केवळ विचार कुठंच मांडलेले नाहीत, केवळ थेरॉटिकल. बऱ्याच वेळा हल्ली अलीकडं विचारवंत विचार मांडतात फक्त आणि व्यक्तिगत जीवनामध्ये त्याच्या आचाराचं थोडं कमीच असतं प्रमाण. पण महात्मा बसवेश्वरांनी विचार मांडण्यापेक्षा कृती केली, विचार केला आणि विचाराला कृतीमध्ये रूपांतर केलं. हा महात्मा बसवेश्वराचा विचार संबंध मानव जातीला उपकारक ठरणारा होता आणि म्हणून जाती अंताचा पहिला प्रयत्न गौतम बुद्धानंतर महात्मा बसवेश्वरांनी केला. आणि म्हणून माणसं एक आहेत, कुठलाही फरक नाही. मी मगाशी म्हणालो तसं की स्त्रियांच्या सन्मानाचाही सुंदर प्रयत्न की त्यावेळेला स्त्रियांना तर घराच्या बाहेरच पडणं शक्य नव्हतं. अशा काळामध्ये स्त्रियांच्या सन्मानामध्ये आणि अनुपम मंडपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, अनुपम मंडप तर एक वेगळीच कल्पना आहे, म्हणजे आधुनिक विश्वाची संसद खरं तर. त्या अनुपम मंडपामध्ये जिथं स्त्रियांनाच बाहेर निघायला परमिशन नव्हती अशा ठिकाणी सगळ्या जातीचे, म्हणजे ज्याला आपण आज आता SC ST असं संबोधतो, त्यावेळचे महार मांग ज्या काळामध्ये घराच्या बाहेरही पडणं शक्य नव्हतं ते त्या अनुभव मंडपामध्ये संसदेमध्ये स्थानापन्न झालेले दिसायचे. अगदी सगळ्या जाती 18 पगड जाती असायच्या आणि त्या ठिकाणी 77 महिला, म्हणजे आज आपण महिलांचा विचार करतोय संसदेमध्ये, पण त्यावेळेला 800 वर्षापूर्वी महात्मा गौतम बुद्धांच्या नंतर महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून संसदेचं बीजारोपण केलं. कायदे तयार करण्याची प्रक्रिया आम्ही पाहतो आज, पण त्यावेळेला विचार विनिमय करून मंथनामधनं कायदे निर्माण व्हायचे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी लगेच केल्या जायची. अशा प्रकारचा अनुभव मंडप हा विश्वातला पहिल्या संसदेचा सुंदर प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी केलेला होता. आणि म्हणून वर्गभेद आणि वर्णभेद या विरुद्ध लढणाऱ्या महात्मा बसवेश्वराचं हे चरित्र आणि तो व्याख्यानाचा विषय असावा. सर म्हणाले तसं कल्लावार सर, आम्हालाच काय अजूनही महाराष्ट्रातल्या खूप लोकांना महात्मा बसवेश्वर काय होते, एक कुठलं तरी फोटोमध्ये प्रधान होते तिथले आणि ते प्रधानमंत्री होते बिजल राजाचे, एवढ्या प्रकारची छोटीशी माहिती असते. पण जेव्हा अधिक सखोल आम्ही जातो तेव्हा माणसाच्या उद्धाराचं कंकर हाती बांधून माणसाच्या उद्धाराचं काम किती कठीण स्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेलं होतं याचा आम्हाला सगळ्यांना प्रत्यय येतो. आणि म्हणून महिला मुक्तीचा उत्तम त्यावेळचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. खरं तर महिलांच्या आत्मसन्मानाची महिलांना गरज असते, तीच नेमकी दिल्या जात नव्हती. ती महात्मा बसवेश्वरांनी आपल्या विचाराच्या, कृतीच्या आणि आचाराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जातीतलं सामंजस्य, ते एकच म्हणायचे की जात ही नसतेच, माणूस शिवलिंग धारण केलं आणि लिंगायत झाला, तो दीक्षा घेतल्याबरोबर पूर्वीची जातच संपली त्याची, सारे एका जातीचे झाले, लिंगायत जात, लिंगायत धर्म. आणि या नव्या धर्मामध्ये इथं विषमता अजिबात नाही, छोट्या मोठ्याचा भेद नाही, कुठलंही नाही. अशा प्रकारचा विचार त्यावेळच्या त्या अनुपम मंडपामध्ये आणि राज्यामध्येच सगळीकडं. बिजलाला हे माहीत होतं, बिजल राजा हा तसा जातीभेदाच्या विरुद्धच होता, जातीभेदाच्या विरुद्धच्या विचाराच्या विरुद्धच होता तो, त्याला विषमतेचं फार काही वाटत नव्हतं. पण महात्मा बसवेश्वराची तीव्र आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राजा बिजलाला आवश्यकताच होती, गरजही होती. आणि म्हणून हे सगळं चाललं होतं. लहानपणचा छोटासा प्रसंग होता, ज्यावेळेला त्याची मुंज करायची महात्मा बसवेश्वराची वेळ आली त्यावेळेला ते म्हणाले की मुंज काही करूनच घेणार नाही. ते म्हणाले का, तर माझ्या बहिणीचीही मुंज करा. ते म्हणाले मुलीची करत नाहीत, स्त्रियांना मुंज करण्याचा अधिकारच नाही. ते म्हणाले मीही करणार नाही. मग
म्हणजे 7-8व्या वर्षी हे विचार असावेत की मला ते जे काही गळ्यामध्ये तुम्ही जानवं बांधणार आहात, मी एकदा शिवलिंग धारण केलं आहे आणि म्हणून मला आता मला वेगळी दीक्षा नको, आता मला वेगळं मुंज नको. 8व्या वर्षी अशा प्रकारची बंडखोर वृत्ती निर्माण करून सगळ्या जे लोकांना त्यावेळचे जे कोणी त्यांचे गुरु होते त्या गुरूंनाही स्तंभित विचारानं केलं आणि सांगितलं की मी हे नाही घेणार. माझ्या बहिणीला नसेल, स्त्रियांना नसेल तर मग पुरुषालाही नाही. इतका असा बंडखोराचा विचार महात्मा बशीरांनी बालपणापासून जोपासला होता. हे स्त्री मुक्तीचा पहिला उद्गार त्यावेळेला त्यांनी महात्मा बसवेश्वरांनी माझ्या बहिणीचीही मुंज करा तरच मी मुंज करून घेईल असं म्हणणारा हा अतिशय उत्तम असा महिलांच्या उन्नतीचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. बालपण असं गेलं, ज्ञान घेतलं त्यांनी, वेद म्हणजे आणि या वेदाचा वगैरे अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की सगळीकडं जातीभेदानं पोखरलेला हा समाज आहे. इथं माणसाच्या अवमानाचं, माणसाच्या अवहेलनेचं काम सगळीकडं चालू आहे. समतेच्या कामासाठीच मला स्वतःला वाहून घ्यायचं आहे हा विचार महात्मा बसवेश्वरांनी महिला मुक्तीचा केला. आणि जे पुन्हा पुन्हा विचार करत गेले त्यावेळी मात्र मग सगळ्यांना आश्चर्यचकितच वाटायला लागलं की काय हे कसले विचार आहेत हे मंदिर मुक्तीचा. ते म्हणाले की मानवी देह हेच मंदिर आहे खऱ्या अर्थानं. मंदिरात जाऊ नका, आज तुम्ही मंदिरात जाऊ नका म्हटला तर सगळ्यांनाच प्रचंड विरोध होतो आणि सगळीकडं मंदिर मस्जिदीची भांडणं सगळीकडे पाहतो, आम्ही संघर्ष पाहतो. 800 वर्षापूर्वी मंदिरात जाण्याची गरजच नाही असं म्हणणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा विचार पराकोटीचा पुरोगामी होता, मानवाच्या कल्याणाचा होता. देह हेच मंदिर आहे, आत्मा हाच परमेश्वर आहे आणि ज्या स्तंभावर उभा आहे ते 2 पाय हेच स्तंभ आहेत अशा मंदिराची कल्पना महात्मा बसवेश्वरांनी केलेली होती. आणि ही कल्पना त्यावेळच्या 18 पगड जातीला इतकी आवडायची कारण त्यांना कधी अस्मितेचं वरदान दिलंच नव्हतं, कधीही मानवी सन्मानाचं पर्व तिथं निर्माणच झालं नव्हतं. अशावेळी महात्मा बसवेश्वरांनी ही मंदिराची कल्पना झुडकावून लावली. मंदिराची गरजच नाही. 800 वर्षापूर्वी हे म्हणणं इतकं सोपं नव्हतं आणि या सगळ्या आघातांना, विरोधाला तोंड देत देत महात्मा बसवेश्वरांनी आपलं काम नाही सोडलं, पण आपल्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ते सतत अग्रेसर राहिले आणि परिवर्तनाची चळवळ पुढे चालू ठेवली. पुरोहिताची काय गरज आहे म्हणायची, मंदिर नसेल तर पुरोहितही नको. या पुरोहितांनी खूप शोषण केलं आहे मानव जातीचं, हा त्यांचा सिद्धांत सगळीकडं. म्हणजे पुरोहिताची गरज नाही, मंदिराची गरज नाही आणि देवाचीही गरज नाही असं म्हणणाऱ्या बसवेश्वरांना त्यावेळच्या समाजाने किती धिक्कारला असेल, किती अवहेलना केली असेल याची कल्पना करा. आज आम्ही जेव्हा आज म्हणायची आमची हिंमत नसते, त्या काळामध्ये त्यांनी हा विचार मांडला आणि देवाचं अस्तित्व ते म्हणाले एकेश्वराची कल्पना मांडली. शिव हाच एक देव आहे, त्याच शिवासाठीच आपण सगळ्यांनी तीच भक्ती करावी आणि शिवाचं शिवलिंग आमच्या जवळ असल्यानंतर वेगळ्या मंदिराची गरज नाही. शिवाचं शिवलिंग आमच्या जवळ असलं की आम्हीच ईश्वराचे एकरूप झालो. म्हणजे द्वैताची कल्पना इतर ठिकाणी तत्त्वज्ञानात मांडली की ईश्वर आणि माणूस एकच आहे, पण माणसाची अवहेलना करण्याची एकही संधी सोडली नाही इथल्या धर्मव्यवस्थेनं, इथल्या धर्माने. आणि म्हणून ते म्हणायचे की स्वतःजवळ शिवलिंग असल्यानंतर आम्हाला वेगळ्या देवाला जाण्याची गरज नाही, वेगळ्या मंदिरात जाण्याची गरज नाही. हा विचार महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेला मांडला. आणि पुरोहिताची कल्पनाच जेव्हा धिक्कारली तेव्हा मात्र पुरोहितांचं डोकं उठलं. त्या सगळ्यांनी राजा बिज्जलाकडे तक्रारी सुरू केल्या की हे मागासवर्गीयांना, जे उपेक्षित वंचित आहेत, गावाच्या बाहेर राहतात, त्या घरी जाऊन जेवण करतात, तिथं बसतात आणि ते सांगतात की जाती कुठल्याच नाहीतच, जातीभेदच नाही आणि समतेचा विचार करतात. त्यावेळेला खूप मोठ्या बिज्जलाने मग या महात्मा बसवेश्वराच्या विचाराला विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे महात्मा बसवेश्वराचा हा समतेचा विचार, सहिष्णुतेचा विचार पसंत पडणारा नव्हताच अगदी. आणि पुरोहितवादाचा जेव्हा विरोध केला, पुरोहिताला विरोध केला, यज्ञसंस्थेला विरोध केला, बसवेश्वराची एकही कृती आणि एकही विचार कुठेही मानवत्वाला बाधा आणणारा नाहीच, मानवतेची उंची वाढवणारा, माणसाची उंची वाढवणारा, आत्मसन्मानाची उंची वाढवणारा असाच विचार दिसतो. यज्ञाला विरोध करून त्यांनी सांगितलं यज्ञात दिले जाणारे बळी ही सगळ्यात भयानक विडंबना आहे मानव धर्माची. आणि यज्ञालाही विरोध करून सगळे बळी थांबवले आणि जीवनाचा एक नवा मार्ग, एक नवा पंथ, जो मानवतेचा पंथ होता, जो मानवतेच्या एकतेचा पंथ होता, विषमतेपासून दूर जाणारा समतेचा धर्म होता, अशा धर्माची खरं तर लिंगायत धर्म त्याला असं नाव दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर शेकडो, हजारो, लाखो, कोट्यावधी दलितांना एक नवा धर्म दिला. पण त्याही पूर्वी 800 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांनी असंच
दीक्षा देण्याचं काम केलेलं होतं. आणि लिंगायत धर्माची दीक्षा जिथं एकता आहे, समता आहे, बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, जगण्याचं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, ही दीक्षाभूमी आज या पवित्र भूमीवर आपण आहोत. आणि 800 वर्षापूर्वी जेव्हा धर्मांतर केलं सगळ्यांनीच 18 पगड जातीच्या लोकांनी, आणि 18 पगड जातीला एक नवी दीक्षा दिली, लिंगायताची, वीरशैवाची दीक्षा, जिथं समता आहे, जिथं बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, जिथं एकमेकाला कुठंही टाकून बोलण्याची किंवा अवहेलनेची संधी नाही, असा एक धर्म लिंगायत धर्म त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी हजारो लाखो लोकांना दिला. आणि म्हणून ती दीक्षा आणि बाबासाहेबांची दीक्षा, ह्या 2 दीक्षा या जगाच्या पाठीवर आदरणीय वाटतात, की ज्यामुळं माणसाच्या मानव्याचं एक नवं स्वातंत्र्य, माणसाच्या मानव्याची एक नवी स्थापना महात्मा बसवेश्वरांनी आणि बाबासाहेबांनी केली. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक नवा वेगळा विचार मिळतो. कायाकवे कैलास नावाचा एक विचार म्हणला, ही एक संकल्पना आहे महात्मा बसवेश्वरांची, कायाकवे कैलास. अनेक धर्मग्रंथ, अनेक धर्मविचार वाचले, पण कुठेही मानवी श्रमाला प्रतिष्ठा देणारा कायाकवे कैलाससारखा सिद्धांत आम्हाला दिसत नाही. कायाकवे कैलास म्हणजे श्रम हीच पूजा, सोप्या भाषेमध्ये वर्क इज वर्शिप. प्रत्येकाने काम करा, श्रमाला प्रतिष्ठा देणारा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. श्रम केल्याशिवाय जगण्याचा अधिकारच नाही तुम्हा सगळ्यांना. श्रम कोणतेही असो ते समान मूल्याचे आहेत, मौलिकता सारखी आहे. आणि म्हणून कायाकवे कैलासच्या माध्यमातून प्रत्येकजण आपलं कायक करायचं. कायक करणे म्हणजे श्रम करणे, काम करणं, कुठलंही काम असू देत. चर्मकारानं वाहना तयार करण्याचं काम केलं, चपला शिवण्याचं काम केलं, बुटं तयार करण्याचं काम केलं, तेही तितकंच पवित्र आहे. एखादा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून फाईलवर सह्या करतो, ते जितकं मोलाचं आहे तेच तितकंच महत्त्वाचं आणि मोलाचं काम आमच्या चर्मकार बांधवाचं चपला निर्माण करण्याचं, जोडे निर्माण करण्याचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. कायाकवे कैलास, कायक कुठलेही असू देत, झाडणारा, साफ करणारा एखादा कर्मचारी असेल त्याचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं कायाकवे कैलास हा तुमच्या आमच्या उद्धाराचा एक नवा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी दिला. कायाकवे कैलासची आज गरज आहे. या देशामध्ये 20 कोटी तरुण आज सगळीकडे फिरत आहेत, स्वतःला सांगतात की आम्ही ग्रॅज्युएट झालो, PG झालो, उत्तम शिकलो, पण आम्हाला नोकरी नाही. कायाकवे कैलास हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. महात्मा बसवेश्वराच्या या कायाकवे कैलास या सिद्धांताचा प्रचार सगळीकडे झाला तर प्रामाणिकपणे कष्ट करण्याची वृत्ती आमच्या तरुणांमध्ये आम्ही लावू शकलो तर 20 कोटी विद्यार्थी आज जे फिरतात, शिक्षण घेऊन सगळीकडे बेकार फिरतात, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या श्रमाचा सिद्धांत कळेल. आणि श्रम केल्यानंतर वर्क इज वर्शिप अँड ड्युटी इज गॉड, खऱ्या अर्थानं त्या कल्पनेची ही जेव्हा संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर आम्ही बिंबवतो तेव्हा कायाकवे कैलासच्या माध्यमातून या देशाला एक नवी समृद्धी आम्ही देऊ शकतो. आज काम करण्याची लाज वाटते, श्रमाची प्रतिष्ठा आज जवळजवळ संपुष्टात आली आहे. एखाद्या टेबलवर बसून आम्हाला अधिकारी करा, क्लार्क करा, काहीतरी करा, पण आम्हाला काम करायला श्रमाचं मूल्य नाही. महात्मा बसवेश्वरांनी या जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी मला कोणती वाटत असेल तर ती कायाकवे कैलास ही देणगी आहे. प्रत्येकाने श्रम करावं आणि श्रमाच्या माध्यमातून पुढे जावं. मला माहिती आहे की श्रम केल्यानंतर काय होतं. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे त्या क्षेत्रातले केले श्रमाचे आणि कर्तव्याचे आणि कर्तृत्वाचे मानबिंदू होते. श्रमाच्याच माध्यमातून बाबासाहेब विश्वातील श्रेष्ठ ज्ञानी झाले. श्रमाच्याच माध्यमातून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हे कायकच होतं, महात्मा बसवेश्वरांनी या विश्वाला दिलेलं कायकच होतं. आणि ते कायक आज तरुणांच्या पुढे निर्माण करण्याची पुन्हा एकदा गरज आहे. ह्या कायकाच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा कठोर परिश्रम करतील आणि जे काम हाती पडेल ते काम करतील त्यावेळेला त्यांच्या जीवनाला थोडीही कुठेही ही उसंत मिळणार नाही बेकारीची किंवा नैराश्याची. आज नैराश्य डोक्यामध्ये येतं आणि विद्यार्थी आत्महत्या करतात. अशावेळी महात्मा बसवेश्वरांचा हा विचार कायाकवे कैलासचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभर आणि जगभर आम्ही पसरू शकलो तर मला असं वाटतं की एकही विद्यार्थी बेकार फिरणार नाही. त्यामुळं कायाकवे कैलासच्या माध्यमातून 18 तास, 19 तास, 20 तास आम्ही इथं उपसंचालक असताना 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी 18 तास अभ्यास नावाचा उपक्रम घेतला होता. विद्यार्थी 18 तास अभ्यास करत बसले. 3000 विद्यार्थी बबनराव तायवाडे सरांच्या कॉलेजचं ते सभागृह, विद्यार्थी उद्यानात बसले बाहेर. 3000 विद्यार्थी 18 तास म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आम्ही अभ्यास करत बसलो. कायाकवे कैलास एक प्रयोग होता. हे विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना आम्ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा हा विचार किंवा महात्मा बसवेश्वरांचा हा विचार कायाकवे कैलास देऊ शकलो तर एकही विद्यार्थी आमचा खेड्यातला बेकार राहणार नाही. आणि कठोर परिश्रमाची ही दीक्षा महात्मा बसवेश्वरांनी कायाकवे कैलासच्या माध्यमातून दिलेली आहे. एवढंच नाही तर विधवा विवाह, आम्ही अलीकडे राजा राम मोहन राय यांची सगळ्यांची नावं घेतो की विधवा विवाहासाठी या सगळ्या महापुरुषांनी कामं केली, पण महात्मा बसवेश्वरांचं नाव कुणी घेत नाही. की विधवा विवाहाचा पुरस्कार बसवेश्वरांनी केला होता पहिल्या प्रथम. ज्या विधवा स्त्रीला घराच्या बाहेरच निघता येत नव्हतं, केश वपन करावं लागायचं, त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी
विधवेच्या पुनर्विवाहाची संकल्पना मांडलेली होती. हे जेव्हा आम्ही वाचलं त्यावेळेला अक्षरशः प्रचंड स्फोट झाला डोक्यामध्ये की बापरे, विधवा विवाह अलीकडे आम्ही सगळ्यांनाच देतो, लॉर्ड बेंटिंगपासून राजाराम मोहन रायला सगळ्यांना म्हणतो की या माणसांनी विधवा विवाह पुनर्विवाहाची संकल्पना मांडली. पण महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये विधवांचे विवाह लावून दिले, बालविवाहाला प्रखर विरोध केला. आम्ही सगळं महात्मा बसवे आज ज्या ज्या 20व्या-21व्या शतकामधल्या ज्या ज्या अशा परिवर्तनाच्या बाबी आहेत त्या परिवर्तनाच्या साऱ्या सुधारणांना महात्मा बसवेश्वरांनी सुरुवात केली होती. माझा आग्रह आहे सगळ्यांना, अभय सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे महात्मा बसवेश्वरांचं, इतकं छान पुस्तक आहे, 50-55 पानाचं, पण अप्रतिम लिहिलं आहे सर तुम्ही ते पुस्तक. सगळ्यांनी वाचावं, सगळ्यांनी. अगदी महात्मा बसवेश्वरांचा हा विचार महाराष्ट्रामध्ये जिथं शक्य आहे तिथं आम्ही तर पसरवतो, पण आपणही पसरवला पाहिजे, कारण हा मानवतेच्या प्रस्थापनेचा विषय आहे, मानवतेच्या सन्मानाचा विषय आहे, मानवता पुन्हा एकदा निर्माण करण्याचा विषय आहे. पुन्हा एकदा अंधारलेल्या विषमतेच्या, आजही विषमता संपलेली नाही. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी, बाबासाहेबांनी सगळ्यांनी एवढं अहोरात्र अहर्निश काम केलं. आजही खेड्यापाड्यातून हे असहिष्णुतेचे विचार, धर्मपरंपरेच्या चुकीच्या परंपरा, पुरोहितपणाचे विचार, मंदिरं माणसाला लुबाडणारी स्थानं आहेत असं म्हणणाऱ्या महात्मा बसवेश्वराचा विचार ऐकला की काळजामध्ये धडधड करते की ही मंदिरं सगळी लुटारूंची देवळं आहेत असं म्हणायचे महात्मा बसवेश्वर. आज आम्हाला ही भीती वाटते हे बोलताना या विचारपीठावरून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये, की असं म्हणायचे ते की इथं लुटलं जातं फक्त, आणि पुरोहित हे लुटण्याचं काम करतात, सामान्य माणूस लुबाडला जातो या मंदिरामध्ये आणि मठांमध्ये, ही तात्काळ बंद करा. 800 वर्षापूर्वी असं कोणी म्हणू शकतं? हो, म्हटलं होतं महात्मा बसवेश्वरांनी, हे म्हटलं होतं की हे सगळं बंद करून टाका, गरज नाही मंदिराची कुठल्याही. म्हणजे हा विचार आज आमचे तरुण आज देवाधर्माच्या जेव्हा नादी लागतात, तरुण जेव्हा मला नोकरी लागावी, MPSC पास व्हावं म्हणून नवस करतात, या नवसाला प्रखर विरोध केला होता महात्मा बसवेश्वरांनी. 800 वर्षापूर्वी एवढे पुरोगामी, एवढे प्रखर विचार येऊ कसे शकतात डोक्यामध्ये, हा प्रश्न आहे मोठा. खरं तर वेदांचा उपनिषदाचा अभ्यास केलेल्या महात्मा बसवेश्वराला या नवसाचा विरोध असावा किंवा मंदिराचा विरोध असावा, देवाचा विरोध असावा. शेकडो देवाची पूजा करणाऱ्याला ते सांगायचे एका शिवाशिवाय तोच निर्माता आहे. महात्मा फुलेंनी त्याला आम्हा सगळ्यांना निर्माण करणारा असं म्हटलं होतं. तेच महात्मा बसवेश्वरांनी आम्हा सगळ्यांच्या विश्वाचा निर्माता म्हटलं शिवाला, आणि त्या देवाशिवाय दुसऱ्या देवाची पूजा करू नका असं म्हणणारे महात्मा बसवेश्वरांनी. मगाशी पुन्हा मी कायाकवे कैलासकडे येतो. आमच्या तरुणांना महात्मा बसवेश्वराच्या विचाराची नितांत गरज आहे. 18 तास अभ्यास, बाबासाहेब 21 तास बसायचे. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सगळीकडे सांगतो की 16, 17, 15, 16 जरी 10 घंटे जरी अभ्यास केलात तुम्ही खेड्यावाड्यात, पाडी तांड्यातल्या मुलानं, तरी उपजिल्हाधिकारी होतं अवघड नाही. कायाकवे कैलास या सिद्धांताची अंमलबजावणी तुम्हा सगळ्यांना गावात जाऊन करायची आहे. आता आमच्यासारखी निवृत्त झालेले अनेक अधिकारी आहेत, आम्हा सगळ्यांना खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार आणि महात्मा बसवेश्वराचा हा कायाकवे कैलासचा विचार किमान 8-10 तास अभ्यास करून बघा. 1-2 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही उपजिल्हाधिकारी करून दाखवतो. मी तर खेड्यात गेल्यानंतर शाळेत जातो अगोदर. मी माझ्या आयुष्यामध्ये 12 वर्ष 1ली, 2री, 3री, 4थीला शिकवलं. मी कधी प्राध्यापक नव्हतोच. त्यामुळं सर तुम्ही भाग्यवान आहात की महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवता. आम्हाला ती कधी संधीच मिळाली नाही शिकवण्याची. 1लीच्या वर्गाला शिकवायचं, 5 वर्षाची मुलं असायचे, आणि खेड्यापाड्यामध्ये ही मुलं इतकी निरागस असतात की महात्मा बसवेश्वराचा हा कायाकवे कैलासचा विचार खेड्यामध्ये दिला. 2री, 3रीच्या मुलींना मी म्हणत असतो, नाव काय तुझं? ती म्हणते सुमन आहे. खेड्यातली विद्यार्थी, मजुराची विद्यार्थी. या मुलीच्या डोक्यामध्ये जर आम्ही आता भरू शकलो की 8 तास 10 तास जर परिश्रमाने मेहनत केली, आणि शिक्षकांना सांगत असतो की महात्मा बसवेश्वरांनी आपल्या पत्नीला शिकवायचं काम दिलं होतं. म्हणजे आम्ही सावित्रीचा वसा आज जगभर सांगतो. आई सावित्रीचं काम आमच्या महात्मा बसवेश्वरांनी निलांबिकेला सांगितलं होतं की तू शिकव, आणि त्यावेळेला त्या अडाणी स्त्रियाला शिकवायला लागायच्या 800 वर्षापूर्वी. काय आश्चर्य आहे. आणि तोच विचार खेड्यामध्ये जेव्हा आम्ही आज सांगतो की शिक्षकांना की ही तुमची मुलगी आहे ना छोटी 3रीची, डॉक्टर होऊ शकते. वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो. वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी IAS होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो. याची जेव्हा आम्ही शाश्वती देतो शिक्षकांना, त्यावेळेला त्यांना आत्मविश्वास येतो. हे आम्हाला महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं होतं की कायाकवे कैलासच्या माध्यमातून कुठल्याही माणसाच्या जीवनातल्या साऱ्या क्षमता पुन्हा एकदा उद्दीपित करता येतात, प्रकाशमान करता येतात, आणि माणसाला नराचा नारायण करता येतो. वानराचा नर आणि नराचा नारायण करण्याची फार मोठी ताकद या कायाकवे कैलासमध्ये आहे. या विचाराची गरज खेड्यात आहे. आज औदासिन्यानं भरलेले तरुण आम्ही बघतो. तिथं महात्मा बसवेश्वर आम्हाला आवश्यक असतात, तिथं बाबासाहेब आवश्यक असतात.
तिथं महात्मा फुले आवश्यक असतात. आणि खेड्यापाड्यात जेव्हा फिरतो आम्ही तेव्हा तिथल्या दुपारी 2 वाजता जेव्हा मारुतीच्या मंदिरामध्ये झोपलेली विद्यार्थी असतात, 2 वाजता पोटभर जेवतात आणि आराम करणारे 3-3, 4-4 तास, त्यावेळेला आम्ही त्यांना जागा करतो. खेड्यात रोज फिरतो आम्ही 1-2 गावामध्ये, नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात. उठवतो, काय करता? नाही काय नाही, BA झालो आणि झोपलात दुपारी? हो झोपलो सर. का? निराशा आहे. कसली निराशा आहे? कायाकवे कैलासचा परिश्रमाचा एक मोल, एक सिद्धांत महात्मा बसवेश्वरांनी दिलेला, बाबासाहेबांचा परिश्रमाचा सिद्धांत. छत्रपती शिवरायांचा स्वराज्य निर्माण करताना 24-24 तास छत्रपती फिरायचे. स्वराज्य निर्माण करणं एवढं सोपं नव्हतं. त्या तरुणांना उठवतो तेव्हा त्यांना वाटतं की खरंच आहे. तुम्ही हातात पुस्तक घ्या आणि अभ्यासाला प्रारंभ करा. 7-8 तास तुम्ही अभ्यास फक्त 6 महिने करा. तुम्ही उपजिल्हाधिकारी नाही झालात तर माझ्याकडनं बाउंडवर लिहून घ्या. महात्मा बसवेश्वरांचा हा विचार खेड्यापाड्यात इथं सारे बुद्धिजीवी जमलात. खरं तर तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ तेव्हा आहे जेव्हा या देशातला प्रत्येक ग्रामीण तरुण जो ग्रॅज्युएट झाला आहे, PG झाला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहे, तो बाबासाहेबांच्या संदेशानं पुढं जाईल आणि प्रत्येकजण या कायाकवे कैलास या सिद्धांतानं स्वतःच्या जीवनाची भक्कम इमारत कर्तृत्वाच्या पायावर उभी करेल. त्या दिवशी आम्ही सगळे यशस्वी झालो. तोपर्यंत तुमचं आमचं, मी राज्याचा संचालक होतो, आपण सारे वेगवेगळ्या पदावर होतात. तुमच्या आमच्या या असण्याला तिळभरही अर्थ नाही. जोपर्यंत आमच्या गावातला प्रत्येक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याला पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वरांच्या, बाबासाहेबांच्या विचाराचं, गौतम बुद्धाच्या विचाराचं अधिष्ठान देण्याची गरज आहे. आजचा हा खऱ्या अर्थानं हा जो काही सुंदर कार्यक्रम आहे व्याख्यानाचा, तर कल्लावार सर आपल्या माध्यमातून आज जे काही 50, 100, 150 विचारवंत जमलेत, हे सगळे निश्चितपणे खेड्यापाड्यात जाऊन कायाकवे कैलासचा संदेश देतील. आणि तरुणामधली 20 कोटी तरुण आहेत देशामध्ये फिरणारे, नैराश्याने ग्रस्त आहेत. कुणी हातात शस्त्र घेत आहेत, कुणी हातात शास्त्र घेत आहेत. आणि या सगळ्या शस्त्र आणि शास्त्र घेतलेल्या युवकांना तुम्हा मला सांगायची गरज आहे की फक्त 8 तास 10 तास परिश्रम करा. तुम्हाला आम्ही करू तहसीलदार, आम्ही करू उपजिल्हाधिकारी, आम्ही तुम्हाला त्या पदावर नेमून देऊ, हा आत्मविश्वास नाही. शिक्षण खात्यामध्ये 7 लाख शिक्षक आहेत. राज्याचा संचालक असताना शिक्षकांच्या सभांमधून आम्ही हेच सांगायचो की अगोदर तुम्ही आत्मविश्वास भरा स्वतःमध्ये. तुमच्यात आत्मविश्वास आला, तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला की तुम्ही आमच्या 2 कोटी विद्यार्थ्यांना नवतेज, नवी अस्मिता, नवा स्वाभिमान देऊ शकाल आणि या विद्यार्थ्यांना पुढे नेऊ शकाल. महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या अंतर्गत विविध प्रकारची माहिती आपण समाजापर्यंत पोहोचवित आहात. या सभागृहामध्ये उपस्थित असलेले विद्यापीठातील विविध विभागातील विभागप्रमुख, प्राधिकरणातील व्यक्ती, माननीय अधिष्ठाता डॉक्टर कडू सर या ठिकाणी येऊन गेलेले होते. समाजातील बुद्धिजीवी, सिव्हिल संघटनाचे सगळे कार्यकर्ते आपण या ठिकाणी आज या व्याख्यानमालेचा आनंद घेत होतो. मला या ठिकाणी खूप जास्त विश्लेषण या ठिकाणी करायचं नाही आहे, पण आपल्या सगळ्यांच्या समक्ष मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या 100 ओलांडलेलं अशा प्रकारचं विद्यापीठ आहे. क्वचितच विद्यापीठांना अशा प्रकारचा मान लाभतो, त्यापैकी हे एक आहे. सध्या विद्यापीठ शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे आणि अशा प्रकारची अनेक व्याख्यानं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलो आहोत. आणि हे सगळं शक्य आहे. विद्यापीठाची सुरुवातच खरं तर दानदात्यामुळेच निर्माण झालेली आहे. त्याच लोकांनी त्याला तारलेलं आहे आणि आजही जे व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित होत आहे तेही दानदात्याच्याच प्रयत्नामुळे असं मी या ठिकाणी म्हणतो. श्री अजय कल्लावारजी यांनी ज्या पद्धतीने आम्हाला यावेळेला व्याख्याता या ठिकाणी आणून दिला, खरोखरच त्यांनी या विषयाला न्याय दिला आणि आम्हाला सगळ्यांना महात्मा बसवेश्वरांचा विचारांची आपल्याला एक चांगली माहिती सर्वांसाठी या ठिकाणी त्यांनी प्रस्तुत केली. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. ज्या प्रकारच्या काळातून आपण 12व्या शतकात जात होतो, अंधार युगामध्ये नवा प्रकाश टाकणारे, नवीन विचार सांगणारे, स्त्रियांचे मुक्तिदाते आणि खूप साऱ्या ज्या प्राचीन ज्ञान परंपराची जे काही एक जसे महात्मा गौतम बुद्धांची जी काही विचारसरणी होती त्याला पुन्हा एकदा समाजामध्ये प्रचलित करणारे, प्रसारित करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा बसवेश्वर. त्यांचे विविध पैलू, समाजातील विविध समस्या आणि त्यांचे उपाय काय होऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी सरांनी केलेला आहे. खरं तर अलीकडच्या कालखंडात विद्यापीठसुद्धा काच टाकते आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत NEPच्या अंतर्गत, ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही प्राचीन ज्ञान परंपराही या ठिकाणी शिकवण्याचा मानस ठेवलेला आहे. त्या अंतर्गत खरं तर महात्मा बसवेश्वर सारख्या
लोकांची महात्मांची विचारसरणी आपण कुठल्या तरी अभ्यासक्रमामध्ये टाकून त्याला शिकवता येईल काय, याचा विचार नक्कीच विद्यापीठाने करावा असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर आजही आपला जो काही जनसमुदाय आहे ज्यामध्ये पीडितांची संख्या जास्त आहे, शोषितांची संख्या जास्त आहे, आणि अशा पद्धतीच्या समाजातील प्रतिनिधित्व करणारी जे बेरोजगारांची संख्या सांगितली 20 कोटीपेक्षा जास्त लोक सरांनी या ठिकाणी सांगितले, अशा प्रकारचा युवा पिढीचा हातात खरं तर आपण सर म्हणतात त्या पद्धतीने की परिश्रमाची आपण त्यांना जर सवय लावली तर बहुतेक समस्या आपण या ठिकाणी खरोखर कमी करू शकतो. आणि अशा पद्धतीचे अनेक गोष्टी ज्यामुळे आपल्या युवा पिढीतील विद्यार्थ्यांची अस्मिता घडवता येऊ शकते, त्यांचं अस्तित्व आपल्याला निर्माण करता येतो आणि अशा पद्धतीने देश विकास आपण घडवू शकतो. अशा पद्धतीचे विविध आपण म्हणू की विचार सरांनी या ठिकाणी आपल्या समक्ष मांडलेला आहे. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला, मनात राहून परस्परांच्या तिसऱ्यांचा मग आधार कशाला. अशा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महात्मा बसवेश्वर यांनी संपूर्ण मानव जातीचं कल्याण व्हावं त्याच्यासाठीचे आयुष्याचं तत्त्वज्ञान त्यांच्या कृतीतून त्यांनी त्या 800 वर्षापूर्वी जे मांडलं होतं त्याचे सर्व पैलू माननीय नांदेड सरांनी आज आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेले आहे. असे आमचे हे सर, सरांचं आभार मी कोणत्या शब्दात मानू हेच मला समजत नाही आहे, तरी सर मी कल्लावार कुटुंबियातर्फे आणि विद्यापीठातर्फे आपले आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर शामराव होरेटी सर यांचे देखील मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सगळे निमंत्रित पत्रकार बंधू आणि सर्व माननीय पदाधिकारी, विद्यापीठाचे पदाधिकारी यांचे देखील मी आभार मानते. आमच्या या विद्यापीठाच्या सर्व प्रतिनिधींना न्याय देणारे पत्रकार बंधू आणि आवर्जून इथे सगळे उपस्थित असलेले श्रोते हो त्यांचे देखील आभार मानते. तसेच इतकं सुंदर संचालन केलं माझ्या मैत्रिणींनी, ती सांगून गेली की मन, मस्तक आणि मनगट समृद्ध करता आलं पाहिजे असं सांगणारी माझी सखी कडूताई, तिचं देखील मी आभार मानते. तिने अतिशय सुंदर संचालन केलं. तसेच आमचे भाऊजी अभय भाऊजी, त्यांच्या संपूर्ण कष्टाचं हे आजचं फळ आहे. कल्लावार कुटुंबियातर्फे दादांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला असं या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं आणि त्याचं सगळं श्रेय जातं अभय भाऊजींना. त्याच्यामुळे मी अभय भाऊजींचे खूप खूप कल्लावार कुटुंबियातर्फे आणि विद्यापीठातर्फे देखील आभार मानते. तसेच डॉक्टर कविता माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, त्यांची देखील मी खूप आभारी आहे. आणि कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विद्यापीठाचे सर्व मान्यवर, कुलसचिव, उपकुलसचिव, बाहेकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आजच्या या व्यवस्थेला ज्यांचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांची मी आभारी आहे. आपण शांतपणे सर्व कार्यक्रम, सर्व भाषण ऐकून घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी आपणा सर्वांचे मी आभारी आहे आणि पुन्हा एकदा पुनश्च सर्वांचे आभार. धन्यवाद.